जय हिंद मित्रांनो. बघा, मुंबईचा पेपर एप्रिलमध्ये होणार आहे असं तुम्हाला समजलं असेल. तर भरपूर मुले बोलत आहेत का सर एप्रिलमध्ये नक्की होईल का? बघा, तुम्ही बघितलं असेल मुंबईचं ग्राउंड. आपण विचार केला होता भरपूर लेट चालू होईल, पण अचानकपणे डायरेक्टली हॉल तिकीट आले आणि ग्राउंड चालू झाले. तसंच तुमचा पेपर एप्रिलमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही हप्त्यामध्ये होऊ शकतो. तसं तुम्ही एकदम व्यवस्थितपणे अभ्यास करा, पेपर सोडवा, चालू घडामोडीचा अभ्यास करा, तुमच्याकडनं ज्या चुका होतात त्याच्याकडे लक्ष द्या, तुमचा स्कोर कसा वाढेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. त्याच्यानंतर पेपर पॅटर्न कसं येईल हे मलाही माहित नाही, कोणाला माहित नाही. तुमच्याकडे आता वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. प्रत्येक विषयाकडे वेळ द्या. भूमिती असू द्या, विज्ञान असू द्या, जीके असू द्या, गणित असू द्या, मराठी असू द्या, प्रत्येक विषयाकडे लक्ष द्या. पेपर सोडवताना ज्या विषयामध्ये चुका होतात त्या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि चालू घडामोडी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. येथून मागच्या 4 ते 5 महिन्याच्या ज्या चालू घडामोडी असतील त्याच्याकडे लक्ष द्या आणि पॉझिटिव्ह राहा. बघा, तुम्ही आता मेहनत घ्या. जर तुम्ही आता थोडासा त्रास सहन केला तर ही वर्दी तुला पुढच्या भविष्यात 100% भेटणार आहे. फक्त आता तुला मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या पेपरासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. जय हिंद.